हिरवा चाऱ्याची कमतरता असून वाळल्या चाऱ्यामध्ये फायदे पण होतात, गायीची तब्येत पण राहते, दुधाला वाढ होतं आणि एक 10 ते 20% आपला हिरवा चारा वाचू शकतो। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी बाळासाहेब वरपे, कना ॲग्रो। आज आपण सुका चारा ओला चारा या व्यवस्थापन कसे करायचे याविषयी आपण बोलणार आहोत। सुका चारा आणि ओला चारा, प्रथमतः सुका चारा किती द्यावा, ओला चारा किती द्यावा याविषयी मी आपल्याला थोडक्यात सांगतो। सुका चारा म्हणजे गाईच्या वजनानुसार जवळपास गाईच्या वजनाच्या 3% चाऱ्याची गाईची भूक असते। म्हणजे समजा 500 किलोची जर गाई असेल तर तिच्या 3% म्हणजे 15 किलो तिची भूक आली। 15 किलोमध्ये आपण 50% सुका चारा, 50% ओला चारा आणि पशुखाद्य अशी टोटल बेरीज वजा करता तिचं पोट भरत असते। तर 15 किलो जर 3% जर तिची भूक येत असेल तर तिच्यात ओला चारा जर आपण 6 किलोपर्यंत जर दिलं, पशुखाद्य समजा 5 किलोपर्यंत दिलं, 20 लिटरची गाई असेल तर 6 किलो पशुखाद्य, 15 वजा 6 राहिले 9 किलो। 9 किलोतून तिची भूक भागवायची। 50% हिरवा चारा, 50% कोरडा चारा, तर त्याची ती भूक भागन असं। ओला चारा जर पूर्ण जर 9 किलो जर द्यायचा असेल तर त्याच्या 5 पट करावं लागेल, म्हणजे त्या गाईची भूक 45 किलो हिरवा चारा दिल्यानंतर तिचं पोट भरल। त्यामध्ये जर आपण हिरवा चारा आणि सुका चारा जर दिला तर सुका चारा समजा आपण 4 किलो दिला तर 1 किलो वाळलं खाल्यानंतर 5 किलो हिरवा कमी होतं। म्हणजे एवढं सुक्या चाऱ्यामध्ये ताकद आहे। सुक्या चाऱ्यामध्ये प्रोटीन वगैरे काही मिळत नाही, पण फायबरचं सगळ्यात मोठं सुक्या चाऱ्यातून फायबरला सगळ्यात मोठा फायदा होतो गाईसाठी। त्यामुळे त्याच्यात फायदे कसे होतात, गाईचे दूध वाढणे, अंगावरली चकाकी, आणि सगळ्यात मोठं सांगायचं वाळल्या चाऱ्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे की डाव्या साईडला गाईचं जे कोठी पोट असतं त्याच्यामध्ये 80-90 लिटर पाणी असतं। पाण्यावर जेवढा चगाळ साठल तेवढा गाईचा रवंत होतो। म्हणजे गाईला आपण घातलं किती त्याच्यापेक्षा गाईने पचवलं किती, आणि आपलं शेण सांगतं की हे खाल्लेला पचला आहे का नाही। म्हणून वाळल्या चाऱ्याला दुग्ध व्यवस्थापनामध्ये खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे। म्हणजे वाळला चारा जर नसेल तर पूर्ण हिरवं देणं गाईला योग्य नाही। पूर्ण हिरवं जर आपण सातत्यानं देत राहिलो तर डिफिशियन्सी वगैरे मोठ्या प्रमाणात तयार होतात, गाईचं शेण चांगलं कधीच येत नाही आणि गाईची तब्येतीला त्याचा इफेक्ट होतो। गाईच्या अंगावर चकाकी वगैरे न येणे, आपण हिरव्या बेल्टमध्ये साधारण आपण बघत असतो का गाईंचं शेण कायमस्वरूपी पातळ असणं, डिफिशियन्सी असणं, त्याचे होणारे साईड इफेक्ट म्हणजे आपल्याला योग्य प्रमाणात त्या व्यतामध्ये त्या गाईपासून आपल्याला मोठ्या प्रमाणात दूध मिळत नाही। म्हणून वाळल्या चाऱ्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे। हिरवा चाऱ्याची कमतरता असून वाळल्या चाऱ्यामध्ये फायदे पण होतात, गाईची तब्येत पण राहते, दुधाला वाढ होतं आणि एक 10 ते 20% आपला हिरवा चारा वाचू शकतो। तेव्हा प्रत्येक उत्पादकाने हिरव्या आणि वाळल्या चाऱ्याचं व्यवस्थापन करून दूध व्यवस्थापन केले पाहिजे असे मी सांगतो।